महाविकास आघाडीचे ज्योतिष्य संजय राऊत यांनी आज मला वाटते पत्रिका बघून म्हणा की काही बघून ग्रह बघून सांगितलं की अजितदादा हे महायुतीमध्ये यांना त्रास देऊन बाहेर जाणार आहेत। आज महायुतीमध्ये तिन्ही पक्षाचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेच्या सेवेकरता रात्रंदिवस फिरून राहिले, पण महाविकास आघाडी ही शिवसेनेला बाहेर उभाटाला बाहेर करण्याकरता म्हणून त्यांचं षडयंत्र हे नागपूरमध्ये काल झालं आणि याच्यात ठराव पास केला की नाना पटोलेंना मुख्यमंत्री करायचं। तर आता उद्धव साहेब राहिले कुठे? उद्धव साहेबांचं नाव कुठे राहिलं? आता म्हणतात की उद्धव साहेब चेहरा राहतील। अरे पण चेहरा कसा राहील? मला तर असं वाटतं का हे इलेक्शन झाल्यानंतर उद्धव साहेब सुद्धा महायुतीला मदत करतील, कारण की त्यांना मग 5 वर्ष करणार का ते त्या महाविकास आघाडीबरोबर बसून। म्हणून या ज्योतिषाला पहिले उद्धव साहेबांचे ग्रह कुठं चांगले आहे त्याचा अभ्यास करावा आणि नंतर महायुतीच्या पत्रिकेचा अभ्यास करावा। ज्या पत्रिकेमध्येच इतके प्रॉब्लेम्स आहेत त्या पत्रिकेचा अभ्यास सोडून दुसऱ्या पत्रिकेचा अभ्यास करून राहिले हे ज्योतिष्य। म्हणून उबाटाचे दिवस फार खराब आहेत। येणाऱ्या दिवसात उबाटाला हे लक्षात येईल की पुढचे 5 वर्ष आम्ही जर विरोधात बसलो तर आमच्याजवळ एकही आमदार नाही राहणार, एकही खासदार नाही राहणार, एकही नगरसेवक नाही राहणार। म्हणून संजय राऊत तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा। मला तर वाटतं की सगळ्यात पहिले संजय राऊतची झाकलपट्टी करतील, कारण की ते आपल्या पक्षाचं सोडून दुसऱ्याच्याच पक्षावर बोलत असतात। म्हणून आमच्या महायुतीमध्ये एकदम व्यवस्थित चालू आहे। दादा पण जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून लाडकी बहिणीचे दौरे म्हणजे जाऊन प्रत्येक दौरा करत आहे, प्रत्येक जिल्ह्यात जाऊन, आणि शिंदे साहेबही करत आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब पण करून राहिले। त्याच्यामुळे आमच्या महायुतीमध्ये कुठेही काही नाही। महाविकास आघाडी ही महाभकास आघाडी होणार आहे, याच्यात काही वाद नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।